आणि आता तुम्ही बघा ना, वाईटातून चांगलं, म्हणजे महाभारताच्या शेवटी चांगलं हे घडलं की कलियुगातल्या माणसाला काहीतरी चांगलं द्यायचं होतं, शिकायला मिळालं. शिकायला मिळालं. आणि असं म्हणतात की ज्या दिवशी महाभारत संपलं किंवा महाभारताचं युग संपलं, त्याचा दुसरा दिवस हा कलियुगाचा पहिला दिवस होता. ओके ओके. सो म्हणून ते घडायचं होतं. राईट. सो हे विष्णू सहस्त्रनामाचं स्तोत्र आपल्या सगळ्यांना त्या घटनेतून मिळालं. सो असे सगळे बरेच अनुभव आहेत. आता त्या म्हणजे अनुभवांची खूप मोठी शृंखला बनेल, पण मला वाटलं की हे काही माझे जे अनुभव आहेत, जे प्रेक्षकांना किंवा इतरांना एक मोटिव्ह ठरतील चांगलं करायला किंवा स्वामी मार्गात यायला भाग पाडतील. बरोबर. तर ते एक चांगलं हे होऊ शकतं. इवन ज्यांना कोणाला म्हणजे वास्तू सदृश्य सांगते की ज्यांना कोणाला काहीच उपाय सुचत नाही आहे, काही मार्ग मिळत नाही आहे, वास्तूचं काही समजा खर्च आहे किंवा काही ते करू शकत नाही, तर अशा व्यक्तींनी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींच्या मठाची सेवा देणं. ओके. म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन सेवा देणं म्हणजे तिथे केरलादी करणं, साफसफाई करणं, तिथे बसतान जे बसायला व्यक्ती येतात त्यांना ते उचलून ठेवणं, ते साफ करून ठेवणं किंवा ते धुवून ठेवणं, किंवा तिकडची क्लिनिंग करणं, आजूबाजूचा केरकचरा पालोपाचोळा काढणं, अशा सगळ्या अनेक सेवा आपण करू शकतो. किंवा तिकडे जे चपला, आता नॉर्मली म्हणजे आता स्वामींचा विषय आहे म्हणून सांगते, जी कोणी व्यक्ती स्वामींच्या मठात जाते ती व्यक्ती जर चपला अस्तव्यस्त ठेवत असेल तर तिथे आपले शनी महाराज दूषित होतात, शनी महाराज खराब होतात. म्हणून तुम्ही बघा, आपले पूर्वज चप्पल उचलून जागेवर ठेव रे, तुम्ही पण ऐकलं असेल, चप्पल उचलून जागेवर ठेव, सरळच राहिली पाहिजे, बरोबर. असं म्हणतात चप्पल उलटी पडते तेव्हा भाग्य उलटं पडतं. आणि चप्पल, मग ते बऱ्याच चपला अस्तव्यस्त असतात, तर जे जाणकार आहे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचणार, अर्थात स्वामींना त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं आहे म्हणून मला हे सुचलं, तर त्यांनी ती चप्पल स्टँडवरच ठेवावी. पाणी आजूबाजूला नसेल तर स्वतःच्या बॉटलमधलं पाणी घेऊन हात धुवावं, डोक्यावर शिंपडावं आणि मग मठात जावं. ही ॲक्च्युअल विधी आहे, जेणेकरून तुम्ही दारामध्ये शनी महाराज स्ट्रॉंग करून जाणार आणि आतमध्ये गेल्यावर स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार. कारण शनी महाराजांना गुरु महाराजांचा आशीर्वाद आवडतो. ओके. पण जर आपण चप्पल असतं, इवन मठातच नाही, तुम्ही तुमच्या घरामध्ये काहीच नाही आहे तर तुम्ही दरवाजाच्या बाहेर चपलीचं स्टँड व्यवस्थित स्वच्छ ठेवा, चपला नीट लावून ठेवा, फार न वापरणाऱ्या चपला काढून टाका. तर हा उपाय जरी केला तरी स्वामींच्या आयुष्यात, म्हणजे स्वामी तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुम्हाला आपोआप काही ना काही उपाय सुचायला लागतात, तुमच्यापर्यंत उपाय पोचतात. अगदी या पॉडकास्टच्या माध्यमातून पण काही उपाय असतात, तेही त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम स्वामी करतात. सो हा अनुभव आहे. आणि जसं मी चपलांचं सांगितलं की चपला फक्त स्वामींच्या मठातच नाही, तर तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही इतर मंदिरात कुठे जाता तर तिथे पण ही सेवा जर तुम्ही दिलीत तर तुमच्या कुंडलीमधले शनी महाराज खूप स्ट्रॉंग होतात. अच्छा. म्हणजे आपल्या सांगू का इथे या पॉडकास्टवर, आपल्या पत्रिकेतले 9 ग्रह जर स्ट्रॉंग करायचे, ठीक आहे, म्हणजे आता ते 9 ग्रह पत्रिकेतले पण स्ट्रॉंग होणार, तुमच्या घरातले पण स्ट्रॉंग होणार, बरोबर. सगळ्यात पहिले येतात कर्माचे कारक शनी महाराज. ओके. शनी महाराजांचं मी आत्ता सांगितलं की तुम्ही चपला तुमच्या घरातल्या व्यवस्थित सुव्यवस्थित ठेवा, चांगल्या ठिकाणी ठेवा, इथं असता टाकू नका, दुसऱ्याची चप्पल चुकूनही घालायची नाही. अरे 2 मिनिटासाठी घालतो नाही, बायकोचीही नाही, नवऱ्याचीही नाही, आईचीही नाही, बापाची कोणाची नाही घालायची. स्वामींच्या मठामध्ये जाऊन चप्पल स्टँडवर लावणं, ही सेवा द्या, शनी महाराज स्ट्रॉंग होणार. रवी महाराजांना स्ट्रॉंग करायचं आहे तर सरकारी व्यक्तिमत्व जे असतात, जे सरकारी खात्यात काम करतात, त्यांना तुम्ही सेवा काय देऊ शकता का? आता सरकारी खात्यात म्हणजे काय, पोलीसवाले, ट्रॅफिक पोलीसवाले बिचारे उन्हात खूप उभे असतात, त्यांना तुम्ही पाण्याची बॉटल द्या, तुम्ही कॅप द्या, है ना, कधीतरी जाताना काहीतरी छान पॅकिंग खाऊ घ्या, त्यांना खाऊ द्या. दानम एवम सत्पात्रे, दान हे नेहमी सत्पात्री असावं तरच त्याचं फळ मिळतं. म्हणजे तुमचे रवी महाराज स्ट्रॉंग होणार. रवी महाराज स्ट्रॉंग करण्यासाठी अजून एक चांगला उपाय, सूर्य महाराजांना अर्ध द्या. सूर्य महाराजांना तुम्ही अर्ध दिलत तर सूर्य महाराज तुमच्या आपसूक स्ट्रॉंग होतात. तुम्हाला हवा असेल तर मी अर्ध्याचा मंत्र तुम्हाला देईन, तो तुम्ही डिस्क्रिप्शन्समध्ये नक्की द्या.
चंद्र महाराज जर स्ट्रॉंग करायचे, अच्छा सूर्य महाराजांचं अजून एक सांगते, सूर्य महाराज स्ट्रॉंग करायचे असतील तर तुम्ही तुमच्या वडिलांचा रिस्पेक्ट करायला सुरू करा. ओके. तुमच्या वडिलांचा रिस्पेक्ट करणं, वडिलांना नमस्कार करणं तुमचे सूर्य महाराज. ओके. ओके. तुम्हाला मंत्र मोठा आहे काय? हा बऱ्यापैकी मोठा आहे. अच्छा. मी म्हणून दाखवू शकते. चालेल चालेल. ओम ह्राम ह्रीं ह्रौं ह्रैं रं सः मित्र रवि सूर्य भानु खगपूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्करभ्यो नमो नमः. अच्छा. 12 सूर्यांची नावं ह्या एका मंत्रात आहेत. त्याच्यामुळे तो मंत्र म्हणून तुम्ही 3 वेळा अर्ध्य द्यायचं. सूर्य महाराजांना हा मंत्र म्हणून अर्ध्य दिलं आणि 3 वेळा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची की ते अर्ध्य सूर्य महाराजांना पोचतं. ओके. आणि ज्यांची सरकारी कामं अडकली आहेत, ज्यांना सरकारी कामामध्ये यश येत नाही, त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय लाभदायी आहे. सो ग्रहही स्ट्रॉंग झाले, सरकारी कामामध्ये तुम्हाला यश येईल. सरकारी कामामध्ये असणाऱ्या म्हणजे जी कामं करतात, शिपाई म्हणून आहेत किंवा जी छोटी छोटी कामं करतात, अशा व्यक्तींना तुम्ही खाऊ पिऊ घाला. नाश्ता देणं म्हणा, पाण्याची बॉटल देणं, कपडे देणं, काही जी तुम्हाला वाटतं ते केलं की तुमचं सूर्य महाराज. आणि या प्रक्रियेत दोघं स्ट्रॉंग होतात. सूर्य महाराज पण होतात आणि शनी महाराज पण होतात. कारण सूर्य महाराज सरकारी काम आहे आणि शनी महाराज हे छोटे कामं करणारे व्यक्तिमत्व आहेत. चंद्र महाराज म्हणजे सोम. तुम्हाला सोम महाराज म्हणजे चंद्र महाराज जर स्ट्रॉंग करायचे आहेत तर तुम्ही तुमच्या घरून निघताना आईला पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही. अतिशय सोपा उपाय आहे. आईच्या दोन्ही हाताला, डाव्या हाताला डाव्या पायाला डावा, उजव्या पायाला उजवा हात लावून, दोन्ही लावून असा नमस्कार करून निघायचं. आपसूक आईचा आशीर्वाद येतोच. सो तो एक स्ट्रॉंग झाला. चंद्र महाराजांचा अजून एक उपाय करू शकतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या आईला 6 महिन्यातनं एकदा तरी चांदीचं कॉईन गिफ्ट करावं. ओके. खूप सुंदर उपाय आहे तो. चांदीचं कॉईन प्रत्येक वेळेस गिफ्ट करू शकत नसाल आणि तुम्हाला शक्य आहे तर चांदीचा ग्लास द्या, त्याच्यातून पाणी द्या. चांदीचा ग्लास द्या, चांदीचं ताट द्या, जे काय तुम्ही चांदीचं आईला द्या. त्याने तुमचं चतुर्थ स्थान पण ॲक्टिव्ह होतं, घरातलं चतुर्थ स्थान पण ॲक्टिवेट होतं. ओके. मंगळ महाराजांना ॲक्टिवेट करायचं आहे तर तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. गणपती स्तोत्र, अथर्व स्तोत्र. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आर्मीमॅन आहेत, आर्मीमध्ये जे कार्यरत आहेत, त्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही करा. तुमचं मंगळ उच्च होतो. ओके. आणि तुम्हाला जी कामं अडकतात, पुढे जात नाहीत, अशा कामात जायला मदत होते. त्याच्यामुळे आर्मी कॅम्पमध्ये जाऊन सेवा देणं, आर्मीच्या लोकांना मदत करणं, जे रिटायर आर्मी आहेत त्यांना काही मदत होते का बघणं किंवा त्यांना काही हेल्प लागत असेल ती करणं. याने तुम्ही तुमचे मंगळ महाराज स्ट्रॉंग करू शकता. बुध महाराज स्ट्रॉंग करायचे तर बुध महाराजांचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय की तुम्ही बुधवारी मूग खायला सुरू करा. मूग, हिरवे मूग भिजवून खायचे. दुसरं, बुधवारी मौन पाळणं हे बुध महाराजांचा सगळ्यात स्ट्रॉंग उपाय आहे. आणि तिसरं, बुध महाराजांचा सगळ्यात स्ट्रॉंग उपाय म्हणजे बुधवारी 11 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटणं. 11 वेळा म्हणत नसतील तर 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, जितक्या वेळा शक्य होईल तेवढ्या म्हणा. तुमचे बुध महाराज स्ट्रॉंग होतात. बुध महाराज स्ट्रॉंग झाले की आपली वाणी चांगली होते, आपले उच्चार चांगले होतात, ते आपल्याकडनं सगळं छान करून घेतात. त्याच्यामुळे ते करू शकता. मग आले गुरु महाराज. गुरु महाराज आले, बुध महाराज स्ट्रॉंग झाले की आपसूक आपल्याला ज्ञान येतं, बुद्धी येते चांगली. मग ते करायचं असेल तर स्वामींच्या मठामध्ये सेवा द्या, दत्त मंदिरामध्ये सेवा द्या, तुम्ही कोणत्याही विष्णू मंदिरामध्ये सेवा द्या. तिथे तुम्ही सेवा देऊ शकता, विष्णू सहस्रनामाचा जप करू शकता. आणि गुरुवारी शक्यतो चणा डाळ, पिवळे वस्त्र, पिवळं फूल आणि गूळ हे स्वामींच्या मठामध्ये अर्पण करणं अतिशय फलदायी होतं. तर त्याने तुमचे गुरु महाराज स्ट्रॉंग होतात. आणि गुरु महाराज हे एक्सपान्शन म्हणजे वाढीचे कारक आहेत. मग तुमच्या बिझनेसमध्ये वाढ करायची आहे, तुमच्या आयुष्यात वाढ करायची आहे, वास्तूची वाढ करायची आहे, जाऊन करा, त्याने ते स्ट्रॉंग होणार. मग आले शुक्र महाराज. आता शुक्र महाराजांचं असं आहे ना की शुक्र महाराज ॲक्च्युली आपल्या घरात आहेत. जी व्यक्ती आपल्या बायकोला त्रास देते, बायकोला छळते, आईला छळते किंवा त्याच्या आयुष्यात असणाऱ्या कोणत्याही स्त्रीला छळते म्हणजे मानसिक, शारीरिक, कसंही. कसं असतं, बऱ्याचदा तुम्ही शारीरिक त्रास नाही जरी दिला तरी मानसिक टॉर्चर होत असतं काही ठिकाणी, काही पर्सेंटेज. तर तिथे तुमचे शुक्र महाराज कधीच उच्च होऊ शकत नाही. ते कायम तुम्हाला वाढवायचे आहेत तर तुम्ही तुमच्या बायकोला गजरा आणून द्या, रोज आणा ना. एका गजरात तुमचं काम होणार आहे.
अच्छा. एक 10 रुपयाचा गजरा, म्हणजे 10-20 रुपयाचे काय असेल ते. शुक्र महाराजांना स्ट्रॉंग करायचं असेल तर बायकोचा नितांत आदर करणं. कारण पहिली शुक्र तुमची ती आहे जर तुम्ही मॅरिड आहात, हां. आणि जर अनमॅरिड आहात तर आई आणि बहीण हां. ओके. पहिली. नंतर कसं होतं की मॅरिड नंतर तुमची आई तुमचा पहिला शुक्र, मग तुमची बायको, मग आई, मग बहीण. तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तुम्ही नितांत आदराने वागवणं, तुमचा शुक्र मोठा होणार आहे. बऱ्याचदा असं पाहायला मिळालं मला की ज्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं त्यांचा शुक्र खूप खाली झालेला असतो. ओके. कारण तिथे शुक्र नीच होतो, कारण बायकोची अवहेलना होते हां हां. आणि तिथे हे होतं.